हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे सिक्रेट ट्रिप. आता आपण बनवत आहोत पार्ट 2. तर किल्ल्यामधील हा जो रस्ता आहे हा भूलभुलैयाचा रस्ता म्हणून ओळखला जातो. इथं दुश्मनांच्या सैनिकाला आतमध्ये येऊ नये म्हणून किंवा त्यांना रस्ता चुकावा म्हणून ह्यासाठी हा भूलभुलैया रस्ता बनवलेला होता. आणि पायऱ्या, काही ठिकाणी पायऱ्या आहे, काही ठिकाणी सरळ जमीन आहे चालण्यासाठी. आणि जसं जसं आपण पुढं जातो तसं आपल्याला कळतं की खरंच हा किल्ला किती भूलभुलैया, म्हणजे कोणी सैनिकांनी जिंकू नये किंवा कोणी त्याच्यावर राज्य करू नये म्हणून ह्याच्यासाठी बनवलेला होता. आणि यदा कदाचित दुश्मनाचे सैनिक सगळे दरवाजे पार करून जर वरती आलेच ह्या रस्त्यामध्ये, तर हे बघा इथून उजेड दिसतो, तर त्या ठिकाणी वरतून गरम तेल किंवा गरम पाणी हे त्यांच्यावर टाकल्या जायचं, जेणेकरून ते सैनिक पुढं येऊ शकत नव्हते. आणि इथं आल्यावर थोडासा मोकळा स्पेस आहे बघा, इथून खूप छान थंड हवा दिसते आणि खाली पाणी पण दिसतंय आपल्याला, जे किल्ल्याभोवती आहे ते सगळं पाणी हिरवगार वरतून दिसतंय. असं म्हणतात हा किल्ला कुणालाही युद्धाच्या बळावर जिंकता आला नाही. जो कोणी हा किल्ला जिंकला तो फक्त धोक्याने जिंकला. वरती आल्यानंतर अजून हा एक बुरुज आहे, तिथं असा स्पेस आहे थांबण्यासाठी आणि आपल्याला अजून खूप वरती जायचं आहे. खूप उंचावर हा असा किल्ला बांधलेला आहे. इथून बघू शकता तुम्ही सगळं किल्ल्याची रचना बघा. तो चांद मिनारपासून आपण एक एक स्टेप पार करत करत वरती आलो. जो वरती असा शंकूच्या आकाराचा आपल्याला दिसतोय. नंतर वरच्या साईड अजून स्टेप आहे वरती जाण्यासाठी. आणि इथं शिवांश आणि त्याचे पप्पा थोडा वेळ आराम करताय, कारण की खूप थकलो होतो, खूप पाय दुखत होते. मग थोडासा आराम करून मग अजून वरती जायचं होतं. आणि हा एक शॉर्टकट आहे डायरेक्ट वरती जाण्यासाठी. तर शिवांशचे पप्पा तिथून वरती गेले आणि आम्ही आमच्या रस्त्याने रेग्युलर वरती गेलो. 1296 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने या किल्ल्याला 6 महिने घेराबंदी करून ठेवलं होतं आणि या किल्ल्याच्या किल्लेदाराला काही लालूच दाखवून त्यांनी धोक्याने हा किल्ला जिंकला होता असं म्हणतात. नंतर वरती गेल्यावर हा आपल्याला दिसतोय बारादरी महाल. बघा वरतून किती छान सगळं सिटी दिसतीये, सगळी हिरवळ आहे. आणि नंतर आम्ही जातोय आता बारादरी महालाकडे. पाठीमागं दिसतोय तुम्हाला बारादरी महाल. याला टोटल वरती गेल्यानंतर जे खिडक्यासारखं दिसतंय ते 12 आहेत, म्हणून त्याला बारादरी महाल असं म्हणतात. आणि हा महाल अष्टकोनी असा बनवलेला आहे. तर याला मुघल बादशाह शहाजहाने बनवलं होतं. राजाचा दरबार आणि मैफिल पण इथे आतमध्ये तुम्हाला दाखवते पुढे गेल्यानंतर. तिथं राजाची मैफिल भरत होती. आणि शिवांचे पप्पा त्याला सांगत होते की हा किल्ला दगडापासून आणि वरतून त्याला पूर्ण किल्ल्याला चुन्याचा लेप दिलेला आहे, हे त्याला माहिती सांगत होते. तर वरती गेल्यानंतर अशा खिडक्या आहेत जागोजागी. हे बघा, हा आहे तो स्पेस जिथं राजाचा दरबार आणि मैफिल भरत होती. आणि इथं बाजूला 12 खिडक्या बनवलेल्या आहे, तुम्ही बघू शकता. त्यामुळे त्याला बारादरी महल असे म्हणतात. वरतून व्ह्यू बघा सगळा आपल्या किल्ल्याचा, एका साईडचा दाखवतो. त्यानंतर अजून चाललो होतो वरच्या दिशेला. पुढे गेल्यानंतर बघा इथं आहे जनार्दन स्वामी मंदिर म्हणून. तर इथं पण आम्ही दर्शनासाठी आतमध्ये गेलो. खूप गर्दी होती इथं पण. इथं एक छोटीशी गुफासारखं बनवलेलं होतं.
आणि आतमध्ये दर्शनासाठी तर दोन्ही साईडना लाईट्स लावलेले होते आणि आतमध्ये ठेवलेल्या होत्या पादुका. तर तिथं जे गाईड होते त्यांनी सांगितलं, जे सिक्युरिटी गार्ड होते त्यांनी सांगितलं की एक जनार्दन स्वामींच्या पादुका आहेत आणि एक त्यांच्या गुरूंच्या पादुका आहेत दर्शनासाठी ठेवलेल्या म्हणून. आणखी पुढे गेल्यानंतर एका छोट्याशा बुरुजावर इथं एक आणखी तोफ ठेवलेली आहे. तिला काला पहाड तोफ असं म्हणतात. त्या ठिकाणी पण आम्ही गेलो, काही फोटोज वगैरे घेतले आणि तोफ बघितली. आणि आपल्या किल्ल्याचा जो सगळ्यात उंच पॉईंट आहे तिथं जाण्यासाठी आम्ही निघालो. हा एक उंच बुरुज आहे जो किल्ल्याच्या शेवटच्या टप्प्यावर आहे आणि तिथं आहे ही सगळ्यात मोठी तोफ. हिला म्हणतात दुर्गा तोफ म्हणून. ही तोफ भारतातील सगळ्यात मोठ्या तोफापैकी 2 नंबरची तोफ आहे, जी की पूर्ण 20 फूट लांब आहे. आणि आसपासच्या दुश्मनाच्या सैनिकांच्या तुकडीला याच तोफेने पहिले उडवलं जात होतं. या तोफेमध्ये एवढी हे आहे शक्ती की ती पूर्ण एक गाव उडवू शकते. या किल्ल्याला 3 मुख्य भाग आहेत. या किल्ल्यामध्ये आहेत कालाकोट, अंबरकोट आणि महाकोट असे हे मुख्य 3 भाग आहेत. आणि हा जो किल्ला आहे तो पूर्ण 94 एकर जमिनीवर विस्तारलेला आहे आणि आपल्याला दिसतो तो शंकूच्या आकारावर. आणि उंची किती या किल्ल्याची तर पूर्ण 200 मीटर उंच हा किल्ला आहे. तर 1326 मध्ये मोहम्मद बिन तुगलकाने या किल्ल्याची म्हणजे त्यांची राजधानी दिल्ली होती. दिल्लीहून त्यांनी त्यांची राजधानी इथे देवगिरीला हलवली आणि या किल्ल्याचं नाव बदलून देवगिरी नाव बदलून त्यांनी दौलताबाद असं ठेवलं होतं. दुश्मनांच्या सैनिकाला फसून मारण्यासाठी पूर्ण या किल्ल्याला 52 असली आणि नकली असे दरवाजे बनवले गेलेले आहेत. तर हा पूर्ण किल्ला एक्सप्लोअर करून आम्ही निघालो होतो पुन्हा रिटर्न जाण्यासाठी. वरती जाताना आपल्याला थोडं जड जातं कारण की खूप उंच आहे हा किल्ला, पण खाली उतरताना काहीच नाही वाटत. एकदम फास्ट पटपट आपण अर्ध्या 1 तासात खाली येऊन जातो. तर अशा प्रकारे हा किल्ला आम्ही एक्सप्लोअर केला. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा शेवटपर्यंत. आणि आम्हाला आणखी आमच्याकडे वेळ होता उरलेला म्हणून आम्ही निघालो होतो पुढच्या स्पॉटकडे. आणि आम्ही आलेलो आहे आता खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी. तर हे आहे मेन गेट भद्रा मारुतीचं, म्हणजे खुलताबादच्या मारुतीचं दर्शनासाठी. असं म्हणतात की जगात निद्रिस्त अवस्थेत 3 मारुती रायाच्या मूर्ती आहेत. त्यापैकी एक ठिकाण म्हणजे हे भद्रा मारुतीचं ठिकाण म्हणजे खुलताबाद. आणि निद्रिस्त अवस्थेत आपल्याला मारुती रायाचं दर्शन होतं. खूप छान सजवलेलं होतं मारुती रायाला आज पूर्ण डाळिंबानी साईडनी. नंतर दर्शन घेऊन आम्ही गेलो शनी महाराजांच्या दर्शनासाठी. म्हणजे मी नाही, शिवांश आणि त्याचे पप्पा, त्यांनी दोघांनी शनिदेवाचं दर्शन घेतलं. आणि नंतर आम्हाला लागली होती भूक, मग आम्ही तिथंच जेवायला बसलो मंदिराच्या शेजारी. खूप छान निसर्गरम्य वातावरण होतं. तिथं आम्ही तिघांनी जेवण केलं, जे की आम्ही घरून टिफिन घेऊन आलेलो होतो.
नंतर तिथंच शेजारी एक छान असा त्यांनी स्पॉट तयार केला आहे पाण्यासाठी. थंडगार असं पाणी आहे तिथं. म्हटलं आपण जाऊन थोडा वेळ बसूयात. बघा शिवांश कशी मस्ती करतोय पाण्यामध्ये. नंतर तिथं थोड्या वेळ रिलॅक्स बसलो. या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे आणि बेडकाचे पिल्लं होते. ते पाय टाकले की पाण्यात ते पायाजवळ यायचे. या मंदिराची अशी आख्यायिका आहे की हे मंदिर राजा भद्रसेन याने स्थापन केले होते. राजा भद्रसेन हा रामभक्त होता. रामाच्या भक्तीत लीन होऊन तो एक मधुर स्तोत्र ऐकत होता किंवा गात होता. तर हनुमान त्याच्या शेजारी येऊन बसले आणि तेही भावसमाधीत मंत्रमुग्ध झाले. रामभक्त वरदान म्हणून हनुमानजीने त्या ठिकाणी समाधी मुद्रेत स्थायी झाले आणि नंतर त्या राजा भद्रसेनाने त्या ठिकाणी हनुमानजीचं आपल्या मारुतीरायाचं मंदिर बांधलं, असं या मंदिराची आख्यायिका आहे. तर हे सगळं एक्सप्लोअर करून आम्ही दर्शन वगैरे घेऊन चाललो होतो पुन्हा निघायला घरी. तर बघा हा मुलगा किती छान त्या माकडासोबत बोलत होता. खूप सारे माकडं होते तिथं. जाताना पण आम्हाला त्या माकडांचं दर्शन झालं आणि येताना पण खूप सगळे माकडं बघायला मिळाले. नंतर आम्ही निघालो होतो घरच्या दिशेने. तर जाताना अजून एक स्पॉट आहे इथं पाण्याचा. तर इथं एका पिक्चरची शूटिंग झालेली आहे असं शिवांशच्या पप्पांनी माहिती सांगितली आम्हाला. कारण ते त्यावेळेस जेव्हा शूटिंग चालू होती त्यावेळेस ते तिथं आले होते बघायला. हिरो हिरोईन बघायला गेले होते. नंतर थोड्या वेळ तिथं थांबून थोडेसे फोटोज वगैरे काढून पुन्हा निघालो आम्ही घरी जाण्यासाठी. खुलताबादपासून जवळच आपलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे घृष्णेश्वर यांचं पण आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, पण वेळ नव्हता. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्कीच दाखवन घृष्णेश्वराचं दर्शन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चलो बाय बाय.